आता दोघांना बघून एखादं म्हणेल किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. खरंच की. पण दिप्या, त्यांना असं बघून आनंद व्यक्त करायचा का दुःख व्यक्त करायचं तीच कळत झालंय मला. का हो बापू? आजपर्यंत आपल्याला वाटत होतं त्यांनी एकत्र यावं. आज ते एकत्र आले त्याचा आनंद होतोय, पण ते ज्या कारणासाठी एकत्र आले त्याच मात्र दुःख होतंय रे. त्यांना एकत्र यायला आपल्या अमोलला संकटात पडावं लागलं. बापू खरंच की हो, ही दोघं जर का आधीच एकत्र आले असती तर आज ही वेळेत आली नसती. नाही नाही, पण जे झालं ते झालं. मला विश्वास आहे आप्पी आणि अर्जुन एकत्र आले ना तर दुनिया इकडची तिकडे करतील. आपल्या अमोलला शोधून आणतील म्हणजे आणतीलच. मी तुमच्या या 3 सुनांवर विश्वास ठेवून माझ्या मुलीला तुमच्याकडे पाठवलं, आणि जर एजेने तिला घरात घेतलं नाही, पुन्हा तसंच झालं तर तिच्या सोबतीला कोण असेल? त्यामुळे मी तुमच्या 3 सुनांवर विश्वास ठेवून माझ्या मुलीला सासरी पाठवणार नाही. त्यामुळे जोपर्यंत एजे स्वतः येऊन लीलाला घेऊन जात नाही तोपर्यंत माझी मुलगी इथेच राहणार. मगाशी इथे प्रीतम झोपला होता, आदित्य इथे नाहीच आहे. अँड द बेस्ट पार्ट ऑफ द ड्रामा इज ती मोलकरीण सुद्धा घरात नाही. बघा आता नक्की कुठे गेलीये ते शोधा. मला माहितीये हे ना, हे तिनेच केलेलं असणार. आय एम डॅम शुअर अबाउट इट. तर आदित्य असं एकटा नाही जाणार कुठे निघून. मार्केटला गेली ती. हा ना तिचा फुल प्रूफ प्लॅन असणार आहे. मास्टर माइंड आहे मुलगी. काय करतेस पारू? ते मी सिनेमात बघितलं होतं. काय? एखादा माणूस आजारी असल आणि तो बरा झाला की त्याला फूल द्यायचं असतं भेट म्हणून. ओके, थँक्यू सो मच. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. आपण एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची वचनं घेतली, 7 फेरे घेतले. मी तर तुम्हाला माझा नवरा मानलाय. तुम्हाला यो मूर्खपणा वाटत असेल, पण माझं मन स्वच्छ आहे. लोकांना बी मी स्वार्थी वाटू शकते. तुमची बायको व्हायची माझी लायकी नाही असं बी म्हणतील माणसं, पण म्हणू देत, माझी काय बी तक्रार नाही. तुम्ही मला बायको म्हणून नाही स्वीकारलं तरी बी माझी काय बी तक्रार नाही. आदित्य सर, माझं कुठलं बी बंधन राहणार नाही तुमच्यावर. आशीर्वाद मी घेतला काय आणि त्यांनी घेतला काय, शेवटी एकच आहे ना. आणि मी आशीर्वाद घेतला तर त्यांच्या वतीने नाही घेणार असं होईल का कधी? वा, दादाची लाईफ टाइम आशीर्वादाची सोय झालीये. आकाशच्या वतीनं तू पूजा करायची जबाबदारी घेतलीस तर तुझी सासू आयुष्यभर तुला व्रतवैकल्य आणि उपास तपास करायला लावेल. बाबा, आवडीने करेन मी सगळं. अरे वा, बघ तर बेस्टच. आपण सगळे रुपाली वहिनीला घाबरायचो, कारण आपल्याला असं वाटत होतं की ही रुपाली वहिनी नाही तर विरोचक राक्षस आहे. पण तसं नाहीये. तिच्यातला विरोचक राक्षस निघून गेलाय. आता जी आहे ना, ती
ती फक्त रुपाली आहे. आपली आपली रुपाली वहिनी. येतं की काय बोलतेस तू? तुझा तुझ्या रूम मध्ये हिच्या नदी काय लागते? भाऊजी भाऊजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच विरोचकाचा अंत झालाय. हो, ही रुपाली आहे. प्लीज विश्वास ठेवा. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपण हिच्यावर अन्याय करतोय? हे लाईफ ना खूप छान जगून घ्या. आई बाबा होण्याची हे फिलिंग ना जगातलं बेस्ट फिलिंग आहे. खरंय नेत्रा, आधी या सगळ्या टेन्शन मध्ये तुम्ही आई बाबा होण्याचा आनंद हरवून बसू नका. किती काळजी घेत आहेत सगळे, किती खुश आहेत. आणि मी काळजी करत होते की 9 महिने कसं थांबायचं. साहेब, आपण थांबायचं 9 महिने. हे 9 महिने ना देवी आई आपल्या पाठीशी उभी राहील. आपण जन्म द्यायचा आपल्या बाळाला. मला ना एक नोकरी मिळाली, म्हणजे त्यांना पिशव्या शिवून द्यायच्यात. घर बसल्या काम आहे, म्हणजे ते म्हणतात ना वर्क फ्रॉम होम. पगार थोडाच मिळणार आहे, पण तरी पण मी हो म्हटलं. अगं ते उद्या बघणार आहेत मला पिशव्या खरोखर शिवता येत आहेत की नाही, म्हणून सराव करतोय. कसं आहे ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, यु नो. उद्या परीक्षा आहे माझी. लालिताई, काय करतास तुम्ही? दायचीची बशी नाही. तुमच्या बाबांच्या आठवणीत इतकी वर्ष जपून ठेवलं ना त्यांनी, तू भंगारात विकतास. हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे तुझा ना काही एक संबंध नाही. हा, तू बोला नको. आणि बाबा माझे होते, हा, आई पण माझी होती, आणि या घर पण आता माझा. तेव्हा या घरातल्या सगळ्या वस्तू ना त्या पण माझ्याच होत. कळला काय? त्याचा काय करायचा ना, आता माझा मी बघेन. माका सांग, तुझी आऊ गेली बिचारी. अरे तिच्या हाताच्या जेवणाची चव तुला विकत घेता ये? छे, नाही. नाही ना. तशीच ही आठवण आमच्या आईची लाख मोलाची. आता माका सांग, घाटो झालो की फायदो? याची किंमत तर कोणच लावू शकत नाही. आज मला असं वाटतंय मी खूपच उशीर केलाय माझं प्रेम व्यक्त करायला. नाहीतर हे क्षण माझ्या आयुष्यात कधीच आले असते. किती नशीबवान आहे मी. तुमच्यासारखा जोडीदार मला मिळालाय. तुमच्यामुळे मला प्रेमात पडणंही कळलं आणि सावरणंही कळलं.